नमस्कार, स्वागत आहे तुमचं हिमप्रियाज फूड लॅबवर. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत खमंग असं चिकन घी रोस्ट. साहित्य पाहूया. बेडगी मिरची, काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, ती आपण भाजून घेऊया. म्हणजे की आपलं जेवढे आपण मसाले चांगले भाजू, आपला मसाला तितका खमंग आणि छान लागेल. धणे घेतलेले आहेत, अख्खे धणे, जिरं, बडीशेप, काळी मिरी, लवंग, दालचिनी, मेथीदाणे घेऊन आपण चांगलं परतून घेऊयात. चांगलं परतलं की आपण मिक्सरमध्ये मिरची आणि भाजलेलं आपलं वाटण घालून घेऊया. त्यामध्ये चिंचेचा कोळ, अद्रक, लसूण आणि गूळ घालून आपण त्याचं मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेऊयात. वाटताना थोडं पाणी घालू शकता तुम्ही. आपण हे सगळे जिन्नस जेव्हा आपण भाजतो ना, तेव्हा खूप छान असा फ्लेवर त्याच्यामध्ये येतो, खमंगपणा येतो. त्यामुळे आपला घी रोस्ट खूप छान होतं. आता एका पातेल्यामध्ये मी आपण वाटून घेतलेला मसाले, दही, हळद, मीठ आणि चिकन घालून मॅरिनेट करते. थोडासा लिंबाचा रस घालते. थोडासा लिंबाचा रस घालून चिकन घालून आपण पूर्ण रात्रभर जर मॅरिनेट ठेवत असू तर करू शकता तुम्ही, नाहीतर अर्धा एक तास ठेवलं तरी खूप. जर तुम्ही पूर्ण रात्रभर असं मॅरिनेट केलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना, खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये. पूर्ण आतपर्यंत मसाला मुरतो. आता आपला अर्धा तास आपण मॅरिनेट करून झाल्यानंतर मी एकीकडे पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. ते पातेलं गरम झालं की त्यामध्ये मी खूप सारं तूप घालणार आहे. म्हणजेच आपलं साजूक तूप घरातला असेल तो, नाहीतर तुम्ही बाजारातलं सुद्धा घेऊ शकता. त्यात मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे. तो थोडासा सोनेरी असं गुलाबी सोनेरी असं पडला की आपण त्यामध्ये चिकन घालून घेणार आहोत. आता याला चांगलं आपण परतून घेऊया. परतले असं गुलाबी सोनेरी रंगावर झालं की आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया. आता आपल्याला चिकनला पूर्ण मसाला मुरून मस्तपैकी तूप सुटेपर्यंत आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडे कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि चिकनचं तूप सुटेपर्यंत मसाला पूर्ण चिकनला चिपकून असं पूर्ण असं तूप सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि कढीपत्त्याची पानं टाकून मस्तपैकी खमंग असा आपला चिकन घी रोस्ट तयार झालेला आहे. आपला घमघमीत झणझणीत असा चिकन घी रोस्ट भाकरीबरोबर, पराठ्याबरोबर, भाताबरोबर खूप छान लागतो. तर रेसिपी आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुमची रेसिपी आवडती कोणती आहे ते तुम्ही मला सांगायला विसरू नका.